बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक ग वा बेहरे लिखित कादंबरी विळखा. प्रकरण 8. आज ती वेळ चुकली. त्याला पोहोचायला 4 वाजले. कॅबिनेट मीटिंग आज नव्हती म्हणून बरं, नाहीतर तोही हेलपाटा निरर्थक गेला असता. शेटजींकडून निघाल्यापासून त्याने खूप भटकंती केली. तो अय्यरला भेटला होता. एवढंच नव्हे तर आचार्याकडे सुद्धा जाऊन आला होता. आचार्य जोशाला नेहमी सांगायचे, तू माझ्याकडे ये, आमचा पेपर तुझ्या खरा उपयोगी आहे. पण जोशानं तो मोह टाळला होता. आज त्यांचं सर्वच मंत्र्याकडे जे स्थान होतं ते त्यामुळे संपुष्टात आलं असतं. कारण आचार्याचा माणूस विश्वासपात्र नाही अशी समजूत आचार्याच्या बेफाट लिहिण्यामुळे वारंवार होई. 4-2 दिवसात काहीच खमंग बातमी मिळाली नाही तर आचार्य उगाचच एखादं प्रकरण उकरून काढत आणि तशा अर्थानं एखाद्या गरीब मंत्र्याला किंवा उपमंत्र्याला टीकेच्या झोतात आणू शकत. वास्तविक त्यांच्या लोभातल्या एका मंत्र्याच्या जळगावच्या सर्किट हाऊसमधील भानगडीबाबत आचार्यांनी त्याला मध्येच एकदा धारेवर धरलं. तो मंत्रीसुद्धा गांगरून गेला. म्हणजे सर्किट हाऊसमध्ये जे घडलं ते खोटं होतं अशातला भाग नाही, पण त्यात नवीनही काही नव्हतं. नाहीतर मग सर्किट हाऊसेस बांधलीच आहेत कशाला? नाही म्हटलं तरी मंत्र्यांना किंवा पुढाऱ्यांना खाजगी असं आयुष्य असतं कुठे? त्यातल्या त्यात एखाद्या वेळेस जाता जाता सर्किट हाऊसमध्ये काही गंमत मिळते तेवढाच त्यांना विरंगुळ. एकदा तर एका भ्रष्टाचाराबद्दल असंच आचार्याने दणकावून लिहिलं. एका जिल्हा परिषदेत एका मंत्र्याच्या भावाने 1.5 कोटीचा फ्रॉड केला. ही काय सनसनाटी बातमी आहे? 1.5-2 कोटी ही रक्कम एवढी का मोठी आहे की त्यासाठी उगाच आकांड तांडव करावे? 5-25 कोटीपेक्षा कोणी कमी फ्रॉड केला तर तो आपल्या पक्षात नालायक ठरवला जातो. फ्रॉड सुद्धा कसा भारदस्त पाहिजे. त्याचप्रमाणे मंत्र्याची एखाद्या बाईशी भानगड उगाच जाहीर करण्यात तर एक अर्थ काय? मंत्र्याच्या अंगाखाली जायला जिथे बाया आपणहून मागे लागतात तिथे मंत्र्यांनी तरी काय करावे? दारू, बाई आणि पैसा या गोष्टी आधी मुळात बदनामीच्या उरलेल्याच नाहीत. खरं तर या तिन्ही गोष्टीचे आचार्य हेच अधिकारी पुरुष होते. कित्येकदा संबंधित मंत्री आणि आचार्य यांच्या एकत्र बैठका होत. एखाद्या तमाशाचा फळ होई. स्कॉचच्या बाटल्या फुटत आणि नोटांची बंडलं या हातातून त्या हातात जात. आचार्य नेमकं कुणाला धरला धरतील याबद्दल अनेकांच्या मनात उगाचच पाल चुकचुकत असे. काही कारण असो वा नसो, उगाच प्रकृतीची चौकशी करण्यासाठी का होईना आचार्यांशी संबंध ठेवलेला बरा म्हणून मंत्री फोन करीत, त्यांना समारंभाला बोलवीत. अगदी मुख्यमंत्री सुद्धा या कामात मागे नसत. कुणी टीका केली म्हणून बिघडते अशातला भाग नाही, पण आचार्यांची टीका ही कुचेष्टा असे, टवाळी असे. एखाद्या मंत्र्यांच्या इंग्रजीचं अज्ञान, खात्यासंबंधीचं अज्ञान आपल्या खुसखुशीत भाषेत जेव्हा आचार्य लिहित आणि एखाद्याच्या मागे हात धुवून लागत तेव्हा नको बाबा ही व्याध म्हणून आचार्याचं तोंड बंद करण्यासाठी लोक काय वाटेल ते लोक त्यांना देऊ करीत. आपल्या शब्दांमुळे आणि व्यक्तिमत्वामुळे सत्ताधीश आपल्याला घाबरतात. या गोष्टीचा कैफ चढला की आचार्यांचा कधी कधी तोल सुटे. मग आचार्य अडचणीत येत. अशा वेळेला एखाद्या मंत्र्यांविरुद्ध दुसरा मंत्री खुर्ची टाकून आचार्य त्यातून अलगद बाहेर पडत. आपल्या शब्दांची काय किंमत आहे हे सगळ्यांना चांगलं ठसठशीतपणे माहीत असावं म्हणून त्याने आपल्या प्रासादतुल्य इमारतीला शब्दशक्ती असं नाव दिलं होतं. आचार्यांनी कुणाचा गौरव केला म्हणून तो माणूस मोठा होत नसे, परंतु कोणीही त्यांच्या टीकेचे लक्ष झालं की तो टवाळीचा विषय होई. लोक ही चविष्टपणाने आचार्याने केलेली ही टिंगल वाचत असत. आचार्य ही एक शक्ती, राक्षसी शक्ती असली तरी एक शक्तीच होती. आचार्यांच्या सभेला गर्दी जमे, लेखनाला दाद मिळे, तरीसुद्धा आचार्याने आपल्याबद्दल एक भय निर्माण करून ठेवलं होतं.
इतर संपादकांना ब्राह्मणी टीका असं म्हणून तुच्छतेने उडवून लावता येत असे, परंतु आचार्यांची गोष्ट अगदी निराळी होती. आचार्यांनी बहुजन समाजाच्या प्रेमाचं नाटक इतकं चांगलं वठवलं होतं की त्यांना ब्राह्मण म्हणून वाळीत टाकणं इतकं सोपं नव्हतं. अशा या आचार्यांना रोज नवनवीन चविष्ट भानगडी शोधून काढाव्या लागत असत. आचार्यांच्या बातमीदाराला लोक म्हणूनच दचकून असत. शक्यतो ते त्यांना टाळतच असत. म्हणून तर जोशाला अनेकदा सांगून सुद्धा जोशी काही आचार्यांच्या सेवेत यायला तयार नव्हता. पण आज थोड्याशा आगतिकपणाने जोशी आचार्यांकडे आला होता. एकतर त्याची नोकरी आता जवळपास संपुष्टात आली होती. नोकरी गेल्याचं त्याला तसं दुःख नव्हतं, पण एखाद्या वृत्तपत्राचं प्रतिनिधित्व नसताना सचिवालयात अधिकारानं वावरणं अडचणीचंच होतं. शिवाय आचार्यांशिवाय अशा परिस्थितीत दुसरीकडे नोकरी मिळण्याची शक्यताही नव्हती. आचार्य आपल्याला या प्रकरणात साथ देतील एवढी जोशाला खात्री होती. जोशी जेव्हा जेव्हा शब्दशक्तीत पोहोचला तेव्हा अर्थातच इतरांप्रमाणे त्याला थांबावंही लागलं नाही किंवा चिठ्ठी देखील पाठवावी लागली नाही. आचार्य भर दुपारी विस्कीचा ग्लास समोर ठेवून आपल्या अग्रलेखाची प्रूफ चाळत बसले होते. खुर्चीत न मावणारा त्यांचा अस्ताव्यस्त देह त्या संबंध खोलीला व्यापून टाकणे इतका आक्रमक वाटत होता. आपल्या किंचित खरमिश्रित आवाजात ऐसपैस हसत आचार्यांनी मान वर करून जोशाचं स्वागत केलं आणि ड्रॉवरमधली बाटली बाहेर काढली. दुसऱ्या एका ग्लासात एक पतियाला पेग भरून जोशीनं घाम पुसण्याच्या आतच त्याच्यापुढे सरकावला आणि पाण्याची बाटलीही पुढे केली. जोशाला खरं तर असल्या भलत्या वेळी दारू पिणं परवडणारं नव्हतं, पण आचार्यांची ही ऑफर नाकारून त्याला रंगाचा बेरंग करायचा नव्हता. त्याने ग्लास तोंडाला लावला आणि तो म्हणाला, साहेब, तुमचा कालचा अग्रलेख वाचून सचिवालयात चांगलीच खळबळ वाजली आहे. तुम्ही गंगाधर देशमुखला चांगला धारेवर धरलात. साहेब नुसते हसले. अशा तऱ्हेचं कौतुक ऐकायची सवय असून सुद्धा त्यांचे डोळे लकाकले. उगाचच गालावून हात फिरवीत ते म्हणाले, पण साहेबराव काय म्हणतात? आज त्या लोठेनं दिलेली बातमी साहेबरावांबद्दलच आहे ना? इतक्या लवकर एकदम विषयाला हात घातला जाईल अशी जोशाची कल्पना नव्हती. खरं म्हणजे हे प्रकरण कोणत्या पद्धतीनं हाताळायचं हे त्याला अजून ठरवता आलं नव्हतं. तेव्हा मग तो किंचितसा गोंधळला. तो म्हणाला, त्याच प्रकरणाबाबत तुमच्याकडे मुद्दामून आलो आहे. अरे, तेवढ्यासाठी आज सकाळपासून फोन करून राहिलोय. मगाशी पुरंदरला त्या हॉटेलवर किंवा सचिवालयात पाठवलंय, पण माहिती अजून मिळाली नाही. माहिती सगळी मी देईन हो साहेब. असं कशाला? सगळं प्रकरणच मी लिहून देईन, पण उद्यापर्यंत थांबा. अजून प्रकरण पिकलेलं नाही. काय रे, साहेबरावांची त्या थोराताच्या बायकोशी भानगड आहे काय? तसंच नाही सांगता येणार साहेब. प्रकरण जरा गमतीच आहे. तुम्हाला आठवडाभर पुरवता येईल, पण सगळे त्याचे धागे दोरे एकदा जमवतो आणि मग तुमच्या हातात देतो. मागच्या रिनाच्या प्रकरणात साहेबराव सुटला, आता त्याला बरोबर पकडता येईल. अरे, पण तू तर साहेबरावांचाच माणूस ना? कसलं काय, या जगात असं कोण कुणाचा नसतो हे मी तुम्हाला सांगायला पाहिजे असं नाही. आणि माझ्यासारखी माणसं ही काय कोणालाही विकायला तयार असतात. पोट जाळायचं ना. आणि आमचे शेठजी म्हणजे काय, ते तर साहेबरावांचे चमचे. कदाचित साहेब मी नोकरी सोडीन म्हणतो तिथली. अरे मग केव्हाही ये माझ्याकडे. पण तुमच्याकडे राहून माझा काही उपयोग होणार नाही तुम्हाला, कारण सचिवालयात मग मला विचारणार कोण? अहो, आज विश्वासानं एखाद्या बाईची फेडलेली साडी आणि काचोळी सांभाळायचं काम मला सांगितलं जातं, पण तो विश्वास गेला की मग माझा काही उपयोग नाही. तेही खरंच आहे. पण तू स्पेशल आर्टिकल्स दे ना. तुला अधिकृत बातमीदार म्हणून मी नेमत नाहीये. तुला पाहिजे तर वाउचरवर पगार देईन. हल्ली तुला पगार मिळतो किती? पगाराचा आकडा सांगण्यात काय अर्थ आहे? शेठजी काय पगार देणार? अरे, पण 1000 तर देत असतील. तेवढे देतात आणि वर 1000 रुपये मिळतात.
ठीक आहे, त्याचा आपण बंदोबस्त करून टाकू. तुला 3 महिन्याचा ॲडव्हान्स आजच देऊन टाकतो. आठवड्यातून 2 आयटम्स मला दे. आहे कबूल? ठरलं. उद्या वाट पाहतो मी तुझी, आणि जमलं तर त्या मिसेस थोरातचा एखादा फोटोही घेऊन या. तशी पाहिली मी तिला. माल आहे, माल नाही. एरवी कदाचित जोशाने मिसेस थोरातांची वर्णनं चविष्टपणाने केली असती. किंबहुना जेव्हा जेव्हा जोशी आणि साहेब यांची अशी संगीत बैठक होत असे, तेव्हा मुंबईतल्या साऱ्या चालू बायकांच्या आचार्यांना माहिती देणं हे जोशांचं एक कामच असे. आचार्यांच्या दरबारात अशा खूप बायका असत की ज्यांचे संबंध सचिवालयातील अँटी चेंबर्समध्ये गुंतलेले असायचे. काही मूर्ख बायका तर आपल्या गळ्यातला हार, इम्पोर्टेड घड्याळ, एखादा ताजा नवा इम्पोर्टेड सेंट हा कुणी आपल्याला दिला हे मोठ्या अभिमानाने सांगतही असत. या बायकांना साहेबराव काय आणि आचार्य काय, तसे दोन्ही सारखेच. बरं, केवळ कुठल्या तरी कमिटीवर घेऊन किंवा एखादं पद देऊन या बायका सचिवालयात रंगमहालाचं स्वरूप सुखासुखी आणीत. वृक्षाने कंटाळवाण्या फायलीनं लावलं हे मखमली अस्तर होतं. आचार्यांना या बायकांना बोलतं कसं करायचं हे माहीत होतं, आणि कळत नकळत आपण किती स्फोटक मसाला आचार्यांच्या हाती देत आहोत याची त्या बिचाऱ्यांना जाणीवही नसे. एक मंत्री दुसऱ्या मंत्र्याला खाली पाडण्यासाठी जी प्रकरणे आचार्यांच्या जवळ आणून देत असे, ती तपासून घेण्यासाठी या नाजूक अस्त्रांचा उपयोग होई. आचार्यांच्या व्यक्तिमत्वाचा, कर्तृत्वाचा व वक्तृत्वाचा असा एक ठसा राजकीय वर्तुळात उमटला होता की एक तर त्यांच्याशी मैत्री करावी, नाहीतर त्यांच्यापासून 1000 योजने दूर राहावं. जोशी आचार्यांच्या सेवेत रुजू झाला तरी याचं गुप्तपण आचार्यांकडून कितपत राखलं जाईल याची त्याला शंकाच होती. मामूली सभा संमेलनाचे रिपोर्ट्स देणे, सिनेमा नाटकांची परीक्षणं देणे हे काम त्याच्या प्रकृतीत बसणारं नव्हतं. पण कदाचित हेही काम आता करावं लागणार होतं, कारण आचार्यांना कुणाला केव्हा खाली आणावं, कुणाला केव्हा डोक्यावर बसवावं याचं मानसशास्त्रीय ज्ञान होतं. आचार्यांचा आपल्याला चांगला उपयोग करता आला तर हे प्रकरण आपण नीट हाताळू शकू याविषयी त्याला खात्री होती. जोशीला आता मोहनाला भेटायची एकदम सनक आली. दारूचा अंमल नाही म्हटलं तरी त्याच्यावर थोडाफार चढला होता. शिवाय अशा स्थितीत सचिवालयात जाणं त्याला सोयीचंही वाटलं नव्हतं. दुपारी आईही घरात नसे, शिंदेची बायकोही घरात नसे. मोहनाशी खरं तर त्याला गेल्या 10-12 तासात नीटसं बोलताही आलं नव्हतं. या प्रकरणात त्याची गुंतागुंत वाढत चालली होती. उगाचच एखाद्या धीरोदात्त नायकाप्रमाणे एखाद्या स्त्रीची सुटका करण्याची कल्पना त्याच्या डोक्यात नाचू लागली. आचार्यांनी दिलेले पैसे त्याच्या पाकिटात आले होते. या पैशांची परतफेड आपल्याला करायची आहे ही जाणीवही त्याच्या मनात उत्पन्न झालेली होती. टॅक्सीतून घरी परत येत असताना मोहनाला यातलं काय काय सांगावं आणि काय काय सांगू नये याचा तो विचार करत होता. पण तो घरी आला. शिंद्यांच्या घरात तो ताबडतोब शिरला. मोहना जेवली की नाही ते त्यानं विचारलं, पण तिचं जेवण झालं होतं. मिसेस शिंदे कुठेतरी नोकरी करीत होत्या, तरी पण जाताना त्यांनी मोहनाची सर्व देखभाल केली होती. मोहना सुस्तावली होती, त्यामुळे त्याला ती अधिकच देखणी वाटली. त्याने तिला जवळ घेताच तिने एकदम नाक मुरडलं. भर दुपारी जोशीनं दारू पिऊन यावं त्याविषयीची नापसंती तिच्या डोळ्यात दिसताच जोशी वरमला आणि तो आजीजीनं म्हणाला, दारू घ्यावी लागली. एरवी मी दुपारी कधी पित नाही. आचार्याकडे गेलो होतो, तुला माहीत असतील. म्हणजे चव्हाटाचे संपादक? हो. त्यांच्याकडे गेल्यावर काही इलाजच राहिला नाही. त्यांचा उपयोग होणार आहे. नको बाई, महाभयंकर माणूस आहे हा तो. अगं, अशी महाभयंकरच माणसे लागतात. अशा वेळेला भांडायचंय कुणाशी? साहेबरावांशी, माहिती आहे ना. पण भांडायचं कशासाठी? आपल्याला करायचंय का भांडून? त्यांचे ते भोगतील. असं कसं म्हणून चालेल? तुझ्यासारख्या एका अश्राफ स्त्रीला फसवायचा घाट घातल्या माणसाला धडा शिकवायला नको? पण त्याचा फायदा काय?
आणि माझं नाव पेपरमध्ये येईल ते तुम्हाला चालेल? छे छे, असं कसं करेन मी? तू सारं माझ्यावर सोपव, अगदी चिंता करू नकोस. तुम्हाला कल्पना नाही हो, साहेबरावांची ताकद फार मोठी आहे. उगाच दगडावर डोकं आपटण्यात काय अर्थ आहे? आणि आपला फायदाही नाही. त्यापेक्षा आपण साहेबरावांचा फायदा का करून घेऊ नये? त्यांनी मनात आणलं तर मला लवकर फारकत मिळेल. हवे असेल तर पोटगीसुद्धा मिळेल. अर्थात त्याची मला गरज नाही. माझं मला भरपूर आहे. परंतु थोरांताकडून होणारा त्रास वाचेल आणि मी मोकळी होऊन शकेन. मी मोकळी झाली म्हणजे मग मला शांतपणे विचार करता येईल. कसला विचार करणार आहेस तू? तुम्ही काय केलं आहे? माझ्याशी लग्न करशील? माझ्यासारख्या सामान्य पत्रकाराबरोबर संसार करणं आवडेल तुला? जाऊ दे, अजून मी तो विचार केलेला नाही. इतकं मनासारखं आणि सुरळीत काही घडेल असं मला वाटतच नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, माझ्यावर काही अन्याय झाला असंच मला वाटत नसल्यामुळे साहेबरावांना धडा शिकवण्याचा आवेश किंवा सूड मला निरर्थक वाटतो. त्यापेक्षा हे सारं विसरून जा. साधं शांत आयुष्य नाही का जगता येणार आपल्याला? जोशी एकदम बावरला. त्याच्या साऱ्या पवित्र्यातील हवाच एकदम संपून गेली. संघर्षाला काही अर्थच राहिला नाही. 4 तासांच्या संगतीत या स्त्रीनं आपल्यामध्ये काय पाहिलं किंवा आपल्यावर विश्वास का टाकला हेच त्याला समजत नव्हतं. ती आगतिक आहे, फसवली गेली आहे असं आपण गृहीत का धरून चाललो? आणि समजा ती शेवटपर्यंत टिकू शकली नाही तर या प्रकरणाचा शेवट काय होईल? त्याच्या डोक्यात गोंधळ वाढला. पण त्याच्या हातामध्ये मखमली आणि मुलायम असं चांदणं होतं. सारे गोंधळ संपवण्याची क्षमता त्या स्पर्शात होती. त्याने थोड्या धुसमुसळेपणाने तिला आवळली आणि तो तिच्या अंगाशी लगट करू लागला. तिच्या डोळ्यांतील नाराजी गेलेली होती. उलट तिचा देह प्रतिजबाब देत होता असं त्यांच्या लक्षात आलं. तिची सारी वस्त्र जमिनीवर गळत गेली. तिचं सारं खानदान, वैवाहिक जीवन असंच निखळून पडलं. तसे ते दोघे एकत्र येऊन 12 तास सुद्धा उलटले नव्हते. वास्तविक काल रात्रीच्या उन्मत्त खेळानंतर कुठेतरी तृप्त आणि समाधानी असं तिचं दर्शन त्याला अपेक्षित होतं. त्याऐवजी ती कालच्या इतकीच बेबंद आणि मुक्त होती. काल तिचा जो उन्मत्त सहकार त्याला सुखदायक आणि चेतनाकारक वाटला तो आज त्याला नाराज करणारा होता. हेच जर तिचं नित्याचं स्वरूप असेल तर मग थोरात काय, साहेबराव काय आणि जोशी काय? तिच्या लेखी सारखंच होतं. वासनेवर आरूढ झालेला त्याचा काम विव्हल अश्व चौखूर धावत होता. त्यामुळे त्याची नाराजी सुद्धा त्या गदारोळात वाहून गेली. मद्याने असेल, तिच्या लागवी पुष्ट सौंदर्यानं असेल, तो या साऱ्या खेळात पार पार बुडून गेला. इतका की सत्याचं त्याला भानच राहिलं नाही. परंतु कालच्या रात्रीतला तो उन्मत्त आवेग एकदम ओसरून गेला. दुखावणारं मन आणि तृप्त झालेला देह यांची सांगड जमली नाही. जेव्हा तो एका बेहोशीतून जागा तेव्हा झाला, त्याचा गोंधळ आणखीनच वाढू लागला. साहेबरावांकडे आपल्याला जायला हवं एवढं त्याच्या लक्षात आलं, पण कशासाठी हे मात्र त्याला सुचत नव्हतं. तिला तशीच तृप्त अवस्थेत लवंडलेली सोडून त्यानं कपडे बदलले आणि तिचा निरोप घ्यायचे श्रम त्याने घेतले नाहीत. सचिवालयाच्या दिशेने त्याची टॅक्सी धावू लागली. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा.
धन्यवाद.